आणि इथे ऑनलाईन आणि प्रत्यक्ष उपस्थित असलेले सर्व महानुभाव, खरं तर मंचावर सभापती महोदय, उपसभापती महोदय दोघेही उपस्थित आहेत. खुर्च्या देखील लाल आहेत. तर विधान भवनात वरच्या हाऊसमध्ये असल्यासारखं आता थोडं प्रॅक्टिस व्हायला सुरू झाली पुढच्या आठवड्यापासून जे आपलं सेशन आहे. आणि नीलमताई सांगत होत्या की वेळ 1 तासानंतर वाढवल्यानंतर जसं काही थोडी एक कुजबूज सुरू असते सगळ्या आमदारांमध्ये, सगळ्या मंत्र्यांमध्ये की कधी संपतं, तसंच सभापती महोदयांचं भाषण म्हणजे आमच्यासाठी आता गिलोटीनच समजून सहसा आम्ही एवढंच बोलतो मंत्री उपस्थित असले की बाब क्रमांक अमुक अमुक ते तमुक मान्य करावी आणि आम्ही बसून जातो. पण तसं न करता अर्थात हा संवाद मला करायचा आहे. जास्ती खोल तर मी जाणार नाही, कारण तज्ज्ञ मंडळ इथे उपस्थित आहेत. त्यांचं प्रेझेंटेशन आपण बघितलेलं होतं, त्यांचं जे काही म्हणणं होतं ते ऐकत होतो. गोष्ट फार सोपी आहे. आजचा जो बँकेने उपस्थित केलेला कार्यक्रम आहे त्यात ग्लोबल वॉर्मिंग आणि ग्लोबल वॉर्निंग ह्या शब्दांकनामध्ये त्यांनी जे काही म्हणायचं होतं ते सर्व म्हटलेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मला वाटतं ग्लोबल वॉर्मिंग जरी आपण अनुभवत असलो तरी आता वॉर्निंगची वेळ ही निघून गेलेली आहे. जे काही ग्लोबल वॉर्मिंग होतं किंवा वातावरणीय बदल आहे ते आपल्याला जाणवायला लागलेले आहे, आजूबाजूला दिसायला लागलेले आहे. आणि मला वाटतं माझ्यापेक्षा जास्ती आपण जे ग्राउंडवर काम करत असतात, शेतांमध्ये काम करत असतात, गल्ल्यांमध्ये काम करत असतात, राजकीय मंडळी असाल, आपण समाजकारणातली मंडळी असाल, गेले 10-1 वर्ष मी जे की राजकारणातून बघत आहे, समाजकारणातून बघत आहे, खरोखर महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जे परिसर, जे विभाग, जे जिल्हे, मग मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, आपल्या साताऱ्यात काही जिल्हे असतील, आपल्या मुंबईच्या आजूबाजूचे काही जिल्हे असतील, जिथे जिथे 2011-12 पासून साधारण 15-16 किंवा 17पर्यंत दुष्काळ असायचा, पाऊस येतोय की नाही ही चिंता असायची, पाण्याचा थेंब आपल्याला मिळतोय की नाही ही चिंता असायची, बरोबर त्याच जिल्ह्यांमध्ये 2016-17-18 पासून ढगफुटी व्हायला लागली. छोटी मोठी ढगफुटी म्हणजे ज्याला आपण मिनी क्लाउड बर्स्ट बोलतो तसं व्हायला लागलं आहे आणि पूर यायला लागलेले आहेत. आत्ता आपण पण मला वाटतं लायन क्लबमधून जे सांगत होतात की क्लाउड बर्स्ट, मिनी क्लाउड बर्स्ट ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात. आणि म्हणून मला असं वाटत नाही की हे काही आता वेदर अनॅमलीज राहिलेले आहेत किंवा एखादी दुसरी घटना झालेली आहे. प्रत्येक वर्षी आपण जर बघत असू तर कुठे ना कुठेतरी दुष्काळ तर असतोच, पण बरोबर इकडे ना तिकडे गारपीट कधी होते, अवकाळी पाऊस असतो, वाढलेला पावसाळा असतो, ढगफुटी होत असते. आणि मग आमचं जेव्हा विधानभवनाचं जेव्हा अधिवेशन असतं, विधानसभा असेल, वरचं हाऊस असेल, विधान परिषद किंवा आमचं कॅबिनेट असेल, इथे बाळासाहेब पाटील साहेब आहेतच माझ्या बाजूला, त्यांनी आत्ता वेळ जास्ती न घ्यावा म्हणून त्यांनी आज सांगितलं की ते भाषण करणार नाहीत. पण तेव्हा आपण प्रत्येक आमच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाची जेव्हा बैठक असते तेव्हा आम्ही चर्चा करत असतो की नुकसान भरपाई म्हणून द्यायचं काय. विषय असा झालेला आहे की प्रत्येक महिन्यात आपल्या महाराष्ट्रातच नाही तर प्रत्येक राज्यामध्ये असेल, प्रत्येक देशामध्ये असेल, जगात काही ना काहीतरी अशी घटना घडत आहे. जर आपण बघितलं तर घटना आपल्याला वाटते की ठीक आहे, ही आयसोलेटेड घटना आहे, नुसतं UK झाली, जर्मनीमध्ये झाली, कधी ऑस्ट्रेलियामध्ये होते, कधी कॅनडामध्ये होते, पण त्याच घटना देखील आता आपल्या गावांमध्ये व्हायला लागल्या, आपल्या शेतांमध्ये व्हायला लागल्या, आपल्या शहरांमध्ये व्हायला लागलेल्या आहेत. हे तुम्हाला देखील ठाऊक आहे की आपण नुकसान भरपाई म्हणून जेव्हा आपण सरकारकडे मागणी करत असतो, केंद्र सरकारकडे करत असतो, राज्य सरकारकडे करत असतो, आणि मग आम्ही आमच्या जे काही फंड असतात, NDRFचं असेल, SDRFचं असेल, त्याच्यातून नुकसान भरपाई म्हणून जे काही आम्ही देणं लागतो ते देणं गरजेचं असतं आणि योग्य देखील असतं, ते देऊ करतो. मग मागणी यायला लागते की नाही मागच्या वेळीपेक्षा थोडी जास्ती करून द्या, कारण नुकसान अजून वाढीव झालेलं आहे, नुकसान अधिक झालेलं आहे. आणि जी मागणी असते ती पण काही अयोग्य नसते म्हणजे. आणि हे पण मी तुम्हाला सांगतो, जी काही नुकसान भरपाई आम्ही देऊ शकतो ते काही संपूर्ण नुकसानासाठी नसतो. जे काही थोडं काही आम्ही निकष लावलेले असतात तेवढं जे काही थोडंफार देऊ शकतो ती नुकसान भरपाई आम्ही देत असतो. पण जे काही ग्लोबल वॉर्निंग हा जो विषय होता, वंदनाताई जे सांगत होत्या की 2004 असेल, 5 असेल, त्यावेळी अल्गोर असतील, वंदनाताईसारखे कित्येक लोक असतील, नीलमताईंसारखे कित्येक मंडळी असेल, NGOज असतील, अशी कितीतरी मंडळी आहे मी बघतो आता, जे आता मी जास्ती लोकांना भेटत चाललो, तज्ज्ञ मंडळी असतील किंवा राजकीय मंडळी असेल, ज्यांनी ह्या विषयावर काम केलेलं आहे. 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी आपल्याला सांगायचे की नाही वातावरण बदल होत आहे, लक्ष द्या, थोडं लक्ष याच्यावर केंद्रित करा, तुम्ही काहीतरी काम करा. त्यावेळी आपल्याला वाटायचं काय बोलतात ही मंडळी. आत्ता पण मला किती लोक सांगतात की आदित्य तुम्ही हे सगळं करताय ठीक आहे, पण ह्याच्यातून तुम्हाला राजकीय फायदा होणार आहे का, मतं मिळणार आहेत का? कदाचित नाही.
पण हे राजकारणासाठी करत नाही आहोत, मतांसाठी करत नाही आहोत, कारण ही गोष्ट आता काही नुसतं अंटार्क्टिका किंवा आर्क्टिक सर्कल नाही, काही नुसतं हिमालया किंवा आपलं आल्प्समधले ग्लेशियर्स वितळत आहेत म्हणून नाही, तर आपलं हे ग्लोबल वॉर्मिंग असेल, वातावरणीय बदल असेल, ते आपल्या दारापायी येऊन राहिलेलं आहे, किंबहुना आपल्या घरात आलेलं आहे. ह्याचा विचार करून आपल्याला काम करण्याची गरज आहे. 2017-18चं जेव्हा साल होतं, मला आठवतं तेव्हा मी पण आमदार नव्हतो, मंत्री नव्हतो. शिवसेनेत काम करत असताना आणि आपल्या जी काही समाजसेवा करत असताना आरेमध्ये 2000 झाडं कापण्याचं एक जे काही त्यावेळीचं प्रपोजल होतं, त्याला थोडा विरोध करत होतो. तिथे जाऊन बसत होतो, त्या मंडळीबरोबर बोलत होतो. झाडं कापणं योग्य अयोग्य हा एक मोठा विषय आहे, चर्चेचा विषय आहे, कारण विकास आणि शाश्वत विकास ह्याच्यातलं जे काही मध्य आपल्याला मार्ग काढायचा असतो, तो एक मार्ग गाठणं गरजेचं असतो, मध्य मार्ग. पण तिथे त्या आरेच्या जंगलात, आणि तसा आता अजनी वनाचा देखील प्रश्न आलेला आहे, पण आरेच्या जंगलात देखील नुसतं 2000 झाडं कापणार म्हणून काही आम्ही आंदोलनं करत नव्हतो. तिथे ते कापलं की पुढे संजय गांधी नॅशनल पार्क, ते कापलं की तुंगरेश्वर, हे सगळं करत किती झाडं कापणार. आणि तिथे बिबटे अजून देखील आहेत. नीलमताई, काल परवाकडे देखील फोटो मिळालेले आहेत की तिथे बिबटे, लुना नावाची एक बिबटी आहे तिथे, तिची पिल्लं झालेली आहेत, 2-3दा पिल्लं त्यांनी दिलेली आहेत. तर हे सगळं होत असताना जंगल नष्ट करणं हे किती योग्य, ह्याच्यासाठी आम्ही तिथे बसलेलो. आणि सभापती महोदय, त्यावेळी देखील मी सांगितलेलं एक माझं स्टेटमेंट होतं, त्याच्यावर काही लोक हसलेले पण, की आत्ता आपण वायफायचे हॉटस्पॉट्स वापरत असतो. प्रत्येक हॉटेलला गेलं, कुठच्या बँकेत गेलं, कुठे बस स्टॉपवर गेलं, एस टी स्टँडला गेलं की आपण शोधतो वायफाय कुठे. आता अर्थात वेगळे वोडाफोन आहे, जिओ आहे, म्हणून ते सगळं आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. तर वायफाय आपण शोधत असायचो. मी त्यावेळी सांगितलेलं, जर अशीच झाडं कापत राहिलो, अशीच जंगलं नष्ट करत राहिलो, तर वायफायच्या हॉटस्पॉट्सने आपल्याला ऑक्सिजनचे हॉटस्पॉट शोधायला लागतील. आणि हा खरं तर म्हणजे वाईट योगायोग आहे, असं कधी होऊ नये. पण बरोबर 3 ते 4 वर्षात कोविडमुळे आपण आता ऑक्सिजन हॉटस्पॉट शोधायला लागलेलो आहे. पण हे आपण विचार करणं गरजेचं आहे की आपण जे एक नष्ट करत चाललेलं सगळं, की ठीक आहे, विकास आहे, बरोबर आहे, विकास करणं गरजेचं आहे, तो आम्हाला देखील करायचा आहे. पण शाश्वत विकास कसा होईल, जेणेकरून जो आपण शॉर्टकट, म्हणजे आता पण मी बघतो खूप वेळा रेल्वे लाईन असेल, हायवे असेल, आम्ही 8 लेनचा हायवे बनवू, 10 लेनचा हायवे बनवू, इथून तिथे आम्ही 4 तासात पोहोचू, बरोबर आहे. पण एका शहरातून दुसऱ्या शहराच्या हॉस्पिटलमध्ये लवकर पोचायला आपण हायवे बनवू, तासात पोहोचेल होईल, असं आहे. पण 4 वर्षात कोविडमुळे आपण आता ऑक्सिजन हॉटस्पॉट शोधायला लागलेलो आहे. पण हे आपण विचार करणं गरजेचं आहे की आपण जे एक नष्ट करत चाललेलं सगळं, की ठीक आहे, विकास आहे, बरोबर आहे, विकास करणं गरजेचं आहे, तो आम्हाला देखील करायचा आहे. पण शाश्वत विकास कसा होईल, जेणेकरून जो आपण शॉर्टकट, म्हणजे आता पण मी बघतो खूप वेळा रेल्वे लाईन असेल, हायवे असेल, आम्ही 8 लेनचा हायवे बनवू, 10 लेनचा हायवे बनवू, इथून तिथे आम्ही 4 तासात पोहोचू, बरोबर आहे. पण एका शहरातून दुसऱ्या शहराच्या हॉस्पिटलमध्ये लवकर पोचायला आपण हायवे बनवत आहोत का, की आपण हायवे लोकांना जोडण्यासाठी करत आहोत? लोक टिकली तर हायवे टिकतील, हायवे टिकली तर आपण शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनाने बघत राहू. आणि म्हणून जी आपली जंगलं असतील, वनं असतील, बायोडायव्हर्सिटी असेल, वनतनी आपण जे बोलतो ते खरं आहे, एकदम सत्य गोष्ट आहे की शहरीकरण हे एक मोठं आकर्षण झालं आपल्या देशात आणि आपल्या राज्यामध्ये. आजकडे आपण बघत असाल तर 51% ते 53% शहरीकरण आपल्या राज्यात झालेलं आहे. आत्ता COP26 झाली, जसं आपण मॉन्ट्रियलचा बोलत होतात, उल्लेख केला तसं आम्ही मागच्या नोव्हेंबरमध्ये ग्लासगोला गेलेलो. कदाचित पहिल्यांदा राज्य सरकारांना तिथे एक प्लॅटफॉर्म मिळालं, राज्य शासनाने एक प्लॅटफॉर्म मिळालं की ठीक आहे, तुम्ही इथे येऊन तुम्ही काय करू शकता ह्याच्यावर चर्चा करू शकता. NGOज आले, कॉर्पोरेट्स आले, मोठ्या संघटना आल्या. आधी नुसतं राष्ट्राध्यक्ष जायचे, आता राज्य सरकारचे मंत्री असतील, NGOज असतील, ह्या सगळ्यांना तिथे संधी मिळाली. आणि तिथे सांगत असताना मी थोडा आपल्या राज्याचा आढावा घेत असताना एक हाच विषय घेतला की शहरीकरण वाढत असताना, आणि जे ते सांगत होते ते अगदी बरोबर आहे, शहरीकरणाचा परिणाम आणि जे काही वाईट किंवा चांगलं आपल्या ग्रामस्थांवर होत आहे, ह्याच्यावर होत आहे, गावांवर होत असेल, शेतावर होत असेल, ह्याचा एक आढावा घेत असताना आपल्या महाराष्ट्रात, म्हणजे मी देशाचं तर बोलतच नाही, 100 कोटीहून पार गेलेली जनता आहे आपली, महाराष्ट्रात 6.5 ते 7 कोटी जनता आपली ही आपल्या शहरांमध्ये राहते. 43 आपली अमृत शहर आहेत. 53% शहरीकरण झालेले, म्हणजे कदाचित फ्रान्स किंवा जर्मनीहून जास्ती लोकसंख्या आपल्या महाराष्ट्राच्या शहरांमध्ये राहते. ही एक विचार करण्याची गोष्ट आहे. कदाचित आनंदाची गोष्ट देखील असेल की चांगले शहरीकरण झालं. आत्ता पण आम्ही जेव्हा मंत्रिमंडळात विषय घेत असतो तेव्हा काही वेळा असं असतं की ह्या ठराविक गावांना किंवा ह्या ठराविक नगरपंचायतीला पुढे यायचं आहे, शहरांमध्ये जोडून घ्यायचं आहे, एवढी गावं आता शहरांमध्ये येणार, महानगरपालिकेमध्ये येणार, आनंदाची गोष्ट असतेच. पण मग हे होत असताना आपण त्यांचा विकास आराखडा, डेव्हलपमेंट प्लॅन हा आत्तापासून
तयार ठेवला पाहिजे की पुढे जात असताना शहरीकरण होणं म्हणजे नुसतं कॉन्क्रीटचे रस्ते आणि काचेचे बिल्डिंगही नाही, तर कचऱ्याचं व्यवस्थापन कसं असेल. जर आपण डम्पिंग ग्राउंड बघतो, कधी कधी लोकवस्ती वाढत जाते, मग डम्पिंग ग्राउंडच्या आजूबाजूला येते, मग लोक सांगायला येतात की आम्हाला बाजूला डम्पिंग ग्राउंड आहेत, ते तुम्ही बंद केलं पाहिजे. आणि डम्पिंग ग्राउंड मुळात व्हावंच का, हा एक मोठा विषय. म्हणजे घराच्या घरी आपण ह्याचं विलगीकरण केलं, ओला कचरा सुका कचरा ह्याचं विलगीकरण केलं, कचऱ्याचा बरोबर निचरा होतो ना, पुराच्या पाण्याचा निचरा होतो ना, रेन वॉटर पर्क्युलेशन, पाणी आपल्या जमिनीत जिरपणं, ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे. कारण मी बघत असतो दुष्काळ 2 गोष्टींमध्ये होऊ शकतो. एक दुष्काळ अर्थात पाऊस जर पडला नाही त्यामुळे होतो, आणि दुसरा दुष्काळ जो आम्ही बघत असतो आमच्या पालघरकडे असेल, जव्हार मोखाड्याकडे असेल, आपला जो दगड आहे महाराष्ट्रात जास्तीत जास्ती हा बसॉल्ट आहे. आणि बसॉल्टमध्ये जर आपण पाणी अडवलं नाही तर पाणी झिरपणार नाही. पाणी झिरपत तर नाहीच, पण जर अडवणार नाही तर साहजिकपणे दुष्काळ होत जातो. मध्यंतरी मला माहिती रोटरी आमच्याकडे 3141 आहे, ह्या काही रोटरी आणि लायन्स क्लब तिथे देखील काम करत होत्या. पण ह्या काही गोष्टी जसं शहरीकरण वाढत जसं जसं कॉन्क्रिटीकरण वाढत जातं, आपण पेवर ब्लॉक एकतर ते घाणेडे लाल पिवळे पेवर ब्लॉक लावत जातो सगळीकडे. चांगले जे बागा असतात तिथे आपण ॲम्फिथिएटर बनवतो जे कधी आपण वापरत नाही. सायकलिंग ट्रॅक्सचा एक कामरजींनी उल्लेख केला. ह्या काही गोष्टींचा विषय आपण हाती घेतला तर प्रत्येक महापौर, प्रत्येक म्युन्सिपल कमिशनर, प्रत्येक CO ZP जिल्हा परिषदेने जर हा विषय घेतला, जे आम्ही आता माझी वसुंधरातून करत आहोत, की पंचतत्व म्हणजे मुळात आपला देश, आपले प्रत्येक धर्म जर आपण बघितले, आपल्याकडे वैदिक धर्म हा देश तसाच होता. म्हणजे आपण जे पूजन करायचो आधी ते पंचमहाभूतांचं किंवा पंचतत्वांचं करायचो. ज्या मिनिटाला आपण त्या पंचतत्वांच्या मूर्त्या बनवल्या, आपल्या धार्मिक स्थळी आणल्या किंवा आपण घरात आणल्या, तर ज्या ज्या पंचतत्वांची आपण पूजा करायचो, पूजन करायचो, तिथे आपण प्रदूषण करायला लागलो आणि पूजा आपण मूर्त्यांच्या घरी करायला लागलो. पुन्हा एकदा जर आपण पूजन म्हणजे नुसतं प्रदूषण मुक्तता आपण जर काम करायला लागलो त्याच पंचतत्वांचं केलं तर आपला देश ह्याच्यात गरुड झेप घेऊ शकतो. कारण जसं मी सांगितलं, माझ्या आधीचे सगळे वक्ते होते, तज्ज्ञ मंडळी असतील, राजकीय मंडळी असेल, एकच मुद्दा मांडत आहेत सतत, की आपण आता जर प्रदूषण बघायचं असेल, वातावरणीय बदल बघायचं असेल, जर आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नक्की काय बघायचं असेल, तर इतर देशांकडे बघू नका, नुसतं आपल्या गावामध्ये काय चाललेलं आहे हे बघणं गरजेचं आहे. महिलांवर जेवढं त्यांच्यावर इम्पॅक्ट होतो, लहान बालकांवर होतो, पुरुषांवर होतो, शेतकऱ्यांवर होतो, शहरी भागातमधल्या लोकांवर होतो. म्हणजे साधी गोष्ट आहे, सायकल जरी इथून तिथे कुठेतरी दुसरीकडे जायचं असेल सायकल घेऊन, घाम किती फुटतो आपल्याला बघा. शेतात जायचं असेल, सोलार पंप आहेत, आपण आता त्याचा उपयोग करत आहोत, वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा करत आहोत, पण ठिबक सिंचन अजून आपल्या प्रत्येक गावी गेलेलं आहे का नाही गेलेलं आहे. ह्या काही गोष्टी विचार जर आपण करायला लागलो, गारपीट प्रत्येक महिन्यात का व्हायला लागले किंवा एवढे लवकर जे आपले हवामान बदलायचा जो विषय आहे, कधी थंडी येते, कधी उन्हाळा येतो, कधी पावसाळा येतो, जो काही अंदाजच लागत नाही आहे, ह्याला वातावरणीय बदल बोलतात. आणि हे जे घातक प्रकार चाललेले आहेत ते आपल्या देशात आहेत. कदाचित ठीक आहे, कार्बन उत्सर्जन कोणी केलं असेल, कधी केलं असेल, हा एक वेगळा विषय झाला, तो एक वेगळा विषय मोठा होऊ शकतो. पण जे आता आपल्याला कृती करायची, याच्यावर काम करायचं आहे, ते आपल्यासारख्या देशांनी करणं गरजेचं आहे. नाही तर आपल्यासारख्या देशात नुसतं वातावरणीय बदलचे इम्पॅक्ट नाही तर सामाजिक लढे वाढतील, डिसरप्शन वाढेल, मायग्रेशन वाढेल. म्हणजे आता रायगडचं जो उदाहरण घेतलं तर तळेगाव, पाऊस धो पडला, महाबळेश्वर पाऊस धो पडला, तिथून कितीतरी लोकांना पुनर्वसित करायला लागलं, तिथून हलवायला लागलं आणि दुसऱ्या गावांकडे आपल्याला न्यायला लागलं. जे काही सामाजिक तिढे निर्माण होऊ शकतात, राजकीय काही याच्यातून वातावरण बिघडू शकतं. जर याच्यातून वाचायचं असेल, कदाचित आता आपल्याला स्कोप खूप कमी आहे, पण 3 गोष्टींमध्ये आपल्याला काम करायचं असेल. एक म्हणजे मिटिगेशन, क्लायमेट ॲक्शन मिटिगेशन, झाडं लावणं असेल, आपण पायी चालत जाणं असेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणं असेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट देखील इलेक्ट्रिक कसा करू शकतो ह्याच्यावर विचार करणं गरजेचं असेल. म्हणजे क्लायमेट चेंज, वातावरणीय बदल होणार कसं नाही किंवा कमीत कमी कसं होईल ह्याच्यावर आपल्याला काम करायला लागेल. दुसरं म्हणजे रेझिलियन्स आणि तिसरं म्हणजे अडॅप्टेशन. रेझिलियन्स म्हणजे आणि अडॅप्टेशन म्हणजे हे सगळं होत असताना आपण आपली जी काही एक जीवनशैली असेल ती बदलायची कशी, शेतीचे प्रकार जे असतील ते बदलू कसे शकतो, वेगळ्या वेगळ्या हवामानात आपण काय नक्की शेती करायला पाहिजे, पोखरा जी मोठी स्कीम आपल्या राज्यात चालली, देशात चालली आहे, ते प्रत्येक गावात कसं नेऊ शकतो. म्हणजे आपल्याला ॲडजस्टमेंट जी काही करायला लागते ती कशी करायची त्याच्यावर आपल्याला काम करायला लागेल. आणि म्हणून सभापती महोदय, पाटील साहेब, आपण देखील दोघांनी मिळून हे आज जे काही या मध्यवर्ती बँकेत हा कार्यक्रम उपस्थित केला, इथे आपण आयोजित केलात, मी आपले खास आभार मानतो. हे खरं नुसतं आपल्या राज्यभरात नाही तर देशभरात वेगळ्या वेगळ्या समाजातल्या घटकांना घेऊन आपण सोबत असे कार्यक्रम आपण करायला पाहिजेत. मध्यंतरीचे कार्य आपण आमदारांसाठी केले, कारण हे मी सतत सांगत आलेलो आहे
की आता जी काही कृती आहे, आधी सांगायचे की आपण जे काही क्लायमेट ॲक्शन करू, वातावरण बदलवर काम करू, हे पुढच्या पिढीसाठी आहे. म्हणजे मी जेव्हा देखील पहिल्यांदा मला जो काही हा सब्जेक्ट माझ्या समोर आला, विषय समोर आला, 2003-04च्या आसपास एक फिल्म होती, द डे आफ्टर टुमॉरो. आणि त्या फिल्ममध्ये असं सांगितलेलं की आज नाही, उद्या नाही, तर परवा आपली पृथ्वी कशी असेल, आपली वसुंधरा कशी असेल, वातावरण बदल कसा होईल, कुठे कुठे पूर कसा येईल, कुठे गारपीट होईल, कुठे बर्फ कुठे पडेल, दिल्लीमध्ये बर्फ कसा पडेल, महाराष्ट्रात पूर कसा येईल, मुंबई कशी पाण्याच्या खालती जाईल, न्यूयॉर्क कसं नष्ट होईल, हे त्या चित्रीकरण होतं, त्या फिल्ममध्ये होतं. आणि ती फिल्म 2004मध्ये आल्यानंतर मला असं वाटायचं की कदाचित 2100, 2200मध्ये असं होऊ शकतं. पण हे डे आफ्टर टुमॉरो म्हणजे परवा नाही, उद्या नाही, हे आज व्हायला लागलेलं आहे, आपल्या डोळ्यादेखत व्हायला लागलेलं आहे. आणि ही भीती मला जी मनात निर्माण झालेली आहे, आणि त्याचमुळे मी जेव्हा सरकार स्थापित होतं तर मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली की मला पर्यावरण आणि वातावरणीय बदल हा विषय द्या, कारण ह्याच्यावर मला काम करायचं आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आजचं जे काम आहे, वातावरणीय बदलाचं असेल, पर्यावरणाचं असेल, झाडं लावण्याचं असेल, पाणी झिरपण्याचं असेल, ठिबक सिंचनाचं असेल, अर्बन फॉरेस्टचं असेल, हे काही पुढच्या पिढीसाठी आपण करत नाही आहोत, हे काही उद्यासाठी आपण करत नाही आहोत, हे आपण स्वतःसाठी करत आहोत. हे विचार करून आपण काम करणं गरजेचं आहे. कदाचित आपल्याला एक गैरसमज आपल्या मनामध्ये असेल की आपण मनुष्य म्हणून, मग पुरुष आणि महिला दोन्ही, आपल्या एवढे हुशार कोणीच नाही, आपल्या एवढे ताकदवर कोणीच नाही. वर्षानुवर्ष आपण बघतोय, पिढ्यानपिढ्या बघतोय, युद्ध झाली असतील, आपण रिक्लेमेशन करतो, आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतो, डोंगर सपाट करतो, आपल्यासारखं ताकद कोणामध्ये नाही, हा गैरसमज आपल्यात असेल. पण कित्येक हजारो वर्षापूर्वी असं असून एक गोष्ट आपल्या ह्या पृथ्वीवर होती, ते म्हणजे डायनोसॉर. त्यांना पण वाटायचं की आपल्याशिवाय हे जग चालूच शकत नाही, आपण म्हणजे सर्व काही. पण एका मिनिटात ते नष्ट झाले आणि जग तसंच चालत राहिलं, कदाचित अजून सुंदर झालं. असाही विचार होऊ शकतो की आपल्याशिवाय, मानवतेच्या शिवाय हे जग अजूनही सुंदर होऊ शकतं. पण तसं नाही करायचं असेल, तसं आपल्याला वाचवायचं असेल स्वतःला, पृथ्वी तर चालत राहील, निरंतर चालत राहील, पृथ्वीला काही अंत नाही आहे. पण आपल्याला स्वतःला जर वाचवायचं असेल, मानवधर्माला वाचवायचं असेल, तर पर्यावरणासाठी काम हे आजपासून करणं गरजेचं आहे. आणि आपण पुन्हा एकदा मला इथे बोलवलं, इथे बोलण्याची संधी दिलीत, आपल्याशी सगळ्याची संवाद करण्याची संधी दिलीत, म्हणून पुन्हा एकदा मी सभापती महोदयांचा आणि सर्वांचाच आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद आदित्य साहेब. पर्यावरण संवर्धन ही लोकचळवळ झाली पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यानंतर या कार्यक्रमाचे संकल्पना ज्यांनी मांडली ते नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.